तर धीरेंद्र शास्त्रींच्या या वक्तव्यावरून आमदार अमोल मिटकरी यांनी हल्लाबोल केलाय। धीरेंद्र शास्त्रींच्या तोंडून वदवून घेतलेला चुकीचा इतिहास खपवून घेणार नाही असं त्यांनी म्हटलंय। धीरेंद्र शास्त्रींना खरात बाबाच्या सोबत ट्रीटमेंटला पाठवायला हवं असं देखील त्यांनी आपल्या एक्सपोस्टमध्ये म्हटलंय। तर अमोल मिटकरींचे एक्सपोस्ट आपण पाहतोय। बागेश्वर धामचा बंधुबाबा धीरेंद्र शास्त्रींच्या तोंडून वदवून घेतलेला चुकीचा इतिहास खपवून घेणार नाही। या बाबाला खरात बाबासह ट्रीटमेंटला पाठवायला हवं। बाहेरच्या उपऱ्यांनी यावं आणि छत्रपतींवर बोलावं। ही नवी चाल तमाम शिवप्रेमींनी लक्षात घ्यायला हवी। शिवरायांनी निर्माण केलेलं स्वराज्य कुणाच्या झोळीत समर्पित करण्याइतपत बोलण्याची हिम्मत अशा मूर्खांमध्ये येते कुठून हा खरा प्रश्न। तुका म्हणे ऐशा नरा मोजून माराव्या पैंचारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।